करवीर तालुक्यातील शिये इथं गुरुवारी आप्पासाहेब वास्कर महाराज बहुउद्देशीय सामाजिक संस्था, गुरुवर्य विवेकानंद वास्कर महाराज आध्यात्मिक आणि शैक्षणिक गुरुकुलच्या वतीनं आणि विठ्ठल भजनी मंडळाच्या सहकार्यानं भव्य वारकरी संमेलन आणि वारकरी बालसंस्कार शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराची सांगता गुरुवारी झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामी, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्रातील एक मोठी ताकद असल्याचं सांगितलं. हजारो लोकांना दिशा देण्याचं काम, त्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आणण्याचं काम वारकरी संप्रदायाकडून सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी संतांची भूमी म्हणूनही ओळखली जाते आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची लोक हे चांगलं काम करतात. विकास आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना यांची सांगड घालून आम्ही विकासाला चालना दिली, राज्याला पुढं नेण्याचं काम केलं. बालवयातील संस्कार भविष्य आणि आयुष्य घडवतं, त्यामुळं गुरुकुल आवश्यक आहे. तुम्ही ज्या ठिकाणी याची सुरुवात केली आहे त्या मार्केट यार्ड इथले काम सुरू ठेवा. नगरविकास विभागाच्या माध्यमातून जे अनुदान देता येईल ते दिले जाईल, असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिलं. आयुष्याची दिशा ठरत जाते आणि म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, जसं आपण पेराल तसं उगवेल. आणि म्हणून यासाठी आपलं हे जे काही काम आहे हे मोठं आहे आणि म्हणून बालवयामध्ये संस्कार देण्याचं काम आपण हाती घेतलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही जे मगाशी तिकडे तुमचं कुठं राजेशचं येत आहे ते नगर विकास विभागामध्ये येतं, तर नगर विकास विभागाच्या माध्यमातून त्याला जे काही अनुदान लागेल ते दिलं जाईल. अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामी यांनी बालमनावरील परिणाम आयुष्यभर कसे उपयोगी पडतात, ते संस्कार वेळीच झाले नाहीत तर आयुष्याची घडी कशी बिघडू शकते याची उदाहरणं दिली. माजी आमदार प्रकाश आंबेडकर यांनी शिबिरातील विद्यार्थ्यांनी आम्ही आमच्या आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवणार नाही असा संकल्प करण्याचं आवाहन केलं. राणा वास्कर महाराज, अक्षय महाराज यांनी मनोगत व्यक्त केलं. यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अशोक माने, माजी खासदार संजय मंडलिक, स्वामी मलंगिरी महाराज, चैतन्य महाराज, विठ्ठल महाराज, गोकुळचे संचालक विश्वास पाटील, SR पाटील, अजित नरके, सरपंच शीतल कदम, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाजीराव पाटील यांच्यासह मान्यवर आणि वारकरी उपस्थित होते.